मित्रांनो, निसर्गरम्य वातावरणामध्ये चहूबाजूने डोंगराने वेढलेल्या ठिकाणी आलनवाडी गाव आहे, जे की पाथर्डीपासून 18 किलोमीटरवर आहे। आता काल आणि परवापासून जोरदार पाऊस होतोय, त्यामुळे गावाजवळ असलेला बंधारा आपण पाहू शकता दुथडी भरून वाहतोय आणि पूर्ण डोंगर पूर्ण परिसर हिरवा शालू पांघरल्यासारखा सुंदर दिसतोय। तसं तर आज आपल्याला आमच्या गावची यात्रा पाहायची, चला। उत्सव वार्ता या व्लॉगच्या माध्यमातून मी आपणाला हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या आलनवाडी येथील पीरसाहेब यात्रा आज दाखवणार आहे। ही यात्रा 3 दिवस चालते। पहिला दिवस असतो संदल, दुसरा दिवस असतो छबिना आणि तिसरा दिवस असतो कुस्त्याचा जंगी हंगामा। तर मित्रांनो, व्लॉग मध्ये शेवटपर्यंत पहा। अतिशय पारंपरिक आणि सुंदर ही यात्रा आहे। बंधू भगिनींनो, आपण पहा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेलं आलनवाडी येथील हे तीर्थक्षेत्र म्हणजे पीरसाहेब। सर्व धर्मातील लोक या ठिकाणी नतमस्तक होतात आणि पीरसाहेबाचा आशीर्वाद सर्व गावातील लहान थोर मंडळीवर असतो। शत्रू दिसला पळतच घर गाठणार। गनिमी कावा पळतच घर गाठणार। शत्रूला वाटलं पाहिजे आता काय, आता हात काय गोळ्या घालतोय का काय करतोय, धार पळत जाणार, हात घरात जाणार, ठार तिच्या हातनं दार लावणार। शत्रू असा फाळ प्यायला पाहिजे। फाळ मुत्यात येत नसत्यात, असं घाबरला पाहिजे, असं फाळ ठार कापलं पाहिजे। मित्रांनो, पूजा करून जो जंग हंगामा असतो त्या हंगामाला आता सुरुवात झालेली आहे आणि यानंतर पहा महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील नामवंत मल्ल या ठिकाणी आपला खेळ दाखवणार आहेत। तर आता पाहायचं आपल्याला आलनवाडीचा जंगी हंगामा। अहिल्यानगर जिल्ह्यातील नामवंत पैलवान बाबा आंधळे यांचा ग्रामस्थ वतीने सत्कार केला जात आहे, आपण पाहू शकता। मित्रांनो, आलनवाडी गावातील ही जी यात्रा आहे शेकडो वर्षापासून चालत आलेली यात्रा आहे, पण 32 वर्षापूर्वी या गावाचं श्रद्धास्थान असलेल्या गव्हाणे महाराज यांचं वैकुंठ गमन झालं आणि त्यानंतर गावामध्ये बाबांच्या पुण्यतिथीचा मोठा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो। परंतु ही पीरसाहेबाची यात्रा पंचक्रोशीत यासाठी प्रसिद्ध आहे की या ठिकाणी महाराष्ट्राची जी लोकपरंपरा आहे, लोकनाट्य, ते या ठिकाणी प्रत्येक यात्रेमध्ये दाखवले जातात। त्याचप्रमाणे ढोल ताशा असेल, म्हणजे भरगच्च असा कार्यक्रम या यात्रेमध्ये असतो।
मित्रांनो, आता आपण यात्रेमध्ये जे मिठाईची दुकाने आहेत, त्याचप्रमाणे मुलांची खेळण्याची दुकान आहेत, त्या ठिकाणी जाऊन फेरफटका मारूयात. लहानपणी अशा खेळण्याच्या दुकानासमोर तास ना तास उभा राहायचो. खिशात पैसे नसायचे, पण आता पैसे आहेत, खेळण्यांचं आकर्षण राहिलेलं नाही. आणि इकडं पहा, आहेत मिठाईचे दुकानं. गरमागरम जिलबी आहे, लाडू आहे, आपण पाहू शकता. म्हणजे यात्रात आल्याच्या नंतर एकदम बालपण आठवतं आणि पारंपरिक यात्रा कशी असते आपण पाहू शकता. पहा, यात्रेमध्ये आपण फेरफटका मारत आहोत. लहान मुलं, स्त्रिया आपल्या गरजोपयोगी वस्तू घेत आहेत.